ये तो समझते हैं असल भारत ही था। सब धर्म वाले ये तो जानते ही हैं कि हम एक दो के पिछाड़ी आए हैं, हमारे आगे भारत ही था। ये तो समझ की बात है ना। बाकीचे धर्म कधी आले? सगळे द्वापर युगामध्ये आले. आणि भारत कधीपासून आहे? बोला. सतयुगापासून आहे भारत. बाबा काय म्हणतात? बाकीचे सगळे धर्म कधी आले? नंतर आलेले. तुम बच्चे जानते हो कि बरोबर भारत ही प्राचीन है। उस समय भारत ही बहुत धनवान था, तो स्वर्ग कहा जाता था। इस समय तो कोई मनुष्य मात्र बाप को जानते ही नहीं, सिवाय तुम बच्चों के। सो भी नंबरवार पुरुषार्थ अनुसार है, तो हर एक खुद समझ सकते हैं कि बेहद के बाप को नहीं जानते। पुकारते हैं, भक्ति करते हैं, परंतु बाप की बायोग्राफी का किसको पता नहीं। बाबा कसं म्हणतात की माझा परिचय कुणाला सुद्धा नाही. बाकी सगळेजण मला काय करतात? भक्ती करून बोलवतात, दुःखामध्ये माझी काय करतात? आठवण करतात. खरं माझ्या जीवन कहाणीला कुणीही जाणत नाही. गाया भी जाता है फादर शोज सन, सन शोज फादर. वडिलांनी मुलाला प्रसिद्ध करायचं, मुलांनी वडिलांना प्रसिद्ध करायचं. यहाँ पर फादर तो अपना शो नहीं कर सकता, फादर तो बाहर नहीं जाएगा. तुम बच्चों को ही बाप का परिचय देना है. ये भी समझते हैं कि बेहद का बाप स्वर्ग का रचयिता है. उनको अगर जानते तो आश्चर्य लगता है, हम भगवान के बच्चे दुख में आयरन एज में क्यों. परमेश्वराला जर ओळखलं तर मनामध्ये येणार की आम्ही एवढ्या सर्व शक्तिवानाची काय आहे? संतान आहे, आणि आम्ही कुठे आहे सध्या? कलियुगामध्ये दुःखी आहे. असं का आहे? आता दुःखी काय आपण सांगा? विकर्मांच्यामुळे दुःखी आहे. 5 विकारांच्यामुळे दुःखी आहे. ये प्रश्न भी तुमको पूछना है. पहला प्रश्न पूछना है, तुम्हारा परमपिता परमात्मा से क्या संबंध है. पूछने वाले को तो जरूर मालूम है, और कोई भी पूछता नहीं क्योंकि मालूम नहीं है. तुम कोई से भी पूछ सकते हो. ये तो कॉमन रीति से सब कह देते हैं ईश्वर सर्वव्यापी है, परंतु सर्वव्यापी का तो कोई अर्थ नहीं. दुख हरता सुख करता कहते हैं ना. दुख मिटाने वाला सुख देने वाला तो एक चाहिए ना. तुम थोड़ा भी समझाएंगे तो समझेंगे बरोबर सतयुग में सुख ही सुख था. आता सगळे कसे आहेत? दुःखी आहेत. आणि सतयुगात सगळे कसे आहेत? सुखी. सुखी का आहेत? कारण त्या ठिकाणी 5 विकार नहीं है, आत्मा पवित्र है. अभी तो दुख ही दुख है, तो जरूर सबके दुखों को बाप ने मिटाया होगा. ये तो अति सहज बात है. तुम्हारी समझ में आता है हम पारलौकिक माता पिता के बने हैं. ये ज्ञान की बातें अभी यहाँ चलती है, सतयुग में नहीं चलती. हे सगळं ज्ञान कुठं आहे? कुठं आहे सांगा? संगम युगावरती. सतयुगामध्ये नाही. वहां तो न ज्ञान है न अज्ञान है. ज्ञान देने वाला वहां कोई है नहीं. ज्ञान से तो प्रारब्ध पा ली. तुम अभी ज्ञान से पुरुषार्थ कर प्रारब्ध पा रहे हो, नंबरवार पुरुषार्थ अनुसार. देही अभिमानी बनना बड़ी मेहनत की बात है. शिव बाबा की सर्विस में जो तत्पर रहेंगे वही देही अभिमानी बन सकेंगे. देह अभिमान आ जाने से फिर उनसे वो खुशबू निकल जाती है. शिवबाबाच्या यादच्या आधारे आत्मा काय बनती? देही अभिमानी बनती. आणि पुन्हा देह अभिमान आला की ती ताकद काय होती? सगळी निघून जाती म्हणतात. उनकी चलन से ही सारा मालूम पड़ जाता है कि ये देह अभिमानी है. देही अभिमानी बहुत मीठे लवली होते हैं. हम एक बाप के बच्चे ब्रदर्स हैं, आपस में भाई बहन भी हैं. दोनों ही श्रीमत पर एक्यूरेट चलने वाले हैं. ऐसे नहीं कि एक श्रीमत पर चले दूसरा बहाना बनाकर बैठ जाए.
समजा घरामध्ये युगल ज्ञान मार्ग चालतंय, तर दोघांनी पण काय करायला पाहिजे, श्रीमताचं पालन करायला पाहिजे. म्हणतात की असं नाही, एक खूप चांगलं पालन करायला लागलाय आणि एक काहीतरी काय करायला लागलाय, बहाणा सांगायला लागलाय. श्रीमत पर न चलने वाले को बाप कभी अपना बच्चा कह नहीं सकते. बाहर से भले बच्चे बच्चे कहते हैं, परंतु अंदर में समझते हैं कि ये नाफरमान बरदार है, ये क्या पद पाएंगे. बाप दादा दोनों समज सकते हैं. ब्रह्मा बाबाला सुद्धा माहिती आहे आणि शिवबाबाला सुद्धा माहिती आहे की कुणाचा पुरुषार्थ कशा प्रकारचा चाललेला आहे. तुमचा पुरुषार्थ सगळ्यांचा कसा चाललाय, कसं चाललंय? तुम्ही जरा बोलला तर लक्षात येईल की ऐकायला लागलं का नाही. कसं चाललंय पुरुषार्थ? छान चाललंय ना. सगळेजण ऐकताय ना सगळं शिवबाबाचं. बाबाच्या श्रीमताप्रमाणे सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत बाबाची वेगवेगळी काय आहेत, श्रीमत आहेत. सेवेसाठी वेगवेगळी श्रीमत आहेत, ज्ञानासाठी वेगळी श्रीमत आहेत, धारणेसाठी वेगळी श्रीमत आहेत. सगळ्या श्रीमतांचं पालन करणाऱ्यावरच म्हणतात बाबा माझं काय प्रेम आहे. नाहीतर मी नुसतंच मुखाने माझी बच्चे बच्चे म्हणणार, खरं माझं आतून काय प्रेम त्याच्यावर राहणार नाही. खरं शिवबाबाचं प्रेम कुणाला मिळणार, जी आत्मा ॲक्युरेट बाबाच्या फरमानांना काय करते, पालन करते. हम एक बाप के बच्चे ब्रदर्स हैं, आपस में भाई बहन भी हैं, दोनों ही श्रीमत पर एक्यूरेट चलने वाले हैं. ऐसे नहीं कि एक श्रीमत पर चले दूसरा बहाना बनाकर बैठ जाए. श्रीमत पर न चलने वाले को बाप कभी अपना बच्चा नहीं कहेंगे. देह अभिमान के कारण श्रीमत पर चलते नहीं हैं. देही अभिमानी बड़े मीठे होंगे. ये आसुरी दुनिया कितनी कड़वी है. माता पिता भाई बहन सब कड़ुए हैं. यहाँ भी जो देह अभिमानी है वो कड़ुए है. बाहेरची माणसं ज्याला ज्ञान नाही आहे, कलियुगामध्ये आहे, ते एकमेकाला काय करत राहतात, दुःख देत राहतात. इथे सुद्धा ज्ञान आहे पण देह अभिमान आहे, तर काय होते, एकमेकाला दुःख दिलं जाते. मुख्य अभ्यास कुठला आपला, देही अभिमानी बनण्याचा अभ्यास. अभी तो तुम देही अभिमानी बन रहे हो. कोई तो सिर्फ तमो प्रधान से तमो तक आए हैं, सिर्फ प्रधानता निकली है. कोई रजो तक पहुंचे हैं, सतों में तो कोई कोई आए हैं. ऐसे नहीं कि धीरे धीरे आते जाएंगे, कब तक धीरे धीरे चलते रहेंगे. देही अभिमानी को कभी देह का अभिमान नहीं रहेगा कि ये काम मैं क्यों करूं, इसमें मेरी इज्जत जाएगी. बाबा काय म्हणतात, आत्म्याचा अभ्यास पहिल्या दिवशी शिकतोय ना आपण, आणि आत्ताची स्टेज म्हणतात बाबा की कुणी कुणी तमोप्रधानतेपासून फक्त तमोपर्यंत पोहोचले. म्हणजे काय, अजून सगळे विकार आहे तसेच आहेत. कुणी रजोपर्यंत पोहोचले आणि काहीच आत्मे सतोच्या स्टेजला गेलेले आहेत. मग आपण असं म्हणायचं काय हळूहळू मी जाणार म्हणून. बाबा काय म्हणतात, हळूहळू किती दिवस, धीरे धीरे कितने दिन तक चलेंगे, चल नहीं पाएंगे. मग देह अभिमानाची लक्षणं काय सांगितली, एखादी सेवा सांगितली तर काय म्हणणार, मी कसं करू, हे एवढं साधं काम मी करू शकणार नाही, असं कोण म्हणत नाही ना. बोला की जरा, नाही ना. देही अभिमानी आहेत ना सगळे बहिणजी, जे सांगतील ती सेवा करायला आम्ही तयार आहे. याला म्हणायचं देही अभिमानी. कारण सेवा काही सारखी नसती ना. सेवा कधीतरी येते, बाकीचं रोजचं रुटीन सुरूच असते आपलं. बाबा आपल्याला सांगतात आज की तुम्ही कसे बना, सगळे आज्ञाकारी बना, मग फरमान बरदार बना, हा जी म्हणा. तुम पाकिस्तान में थे तो बाबा बच्चों को सिखाने के लिए सब काम करते थे की देह अभिमान न रहे. ब्रह्मा बाबाला समोर बघूया आपण. ब्रह्मा बाबांनी शेणी थापण्यापासून, धान्य निवडण्यापासून, लॅट्रिन बाथरूम साफ करण्यापासून सगळ्या प्रकारची कामं बाबांनी प्रेमाने केलेली आहेत. का केली, दाखवून दिलं बाबांनी की हम जो कर्म मैं करूंगा मुझे देख और करेंगे. ब्रह्मा बाबाला कधी शरम वाटली नाही कुठलं काम करायला. आपण तर बाबासमोर खूप काय आहे, साधारण आहे, सामान्य आहे. तो बाबा कहते की
सब बच्चों को सिखाने के लिए ब्रह्मा बाबा ने सारे क्या किए, काम किए। देह अभिमान बनने से सत्यानाश हो जाती है। बाहर में जो प्रजा बनने वाले हैं उनसे भी गिर पड़ेंगे। प्रजा में जो साहूकार बनेंगे उनको भी नौकर चाकर मिलेंगे। ये तो और ही जाकर नौकर चाकर बनते हैं। इनसे तो वो साहूकार अच्छे ठहरे ना। बुद्धि से काम लिया जाता है तो समझ में आता है जो बच्चे नहीं बनते हैं, सिर्फ मददगार बनते हैं तो भी अच्छे धनवान बन जाते हैं। उन्हों को नौकरी करने की दरकार नहीं रहती। यहाँ तो नौकरी करनी पड़ती है। पिछाड़ी को करके राज्य भाग्य मिलेगा। सजा तो खानी पड़ती है दोनों को। इन सभी बातों को ज्ञानी तो आत्मा समझ सकते हैं। युनिव्हर्सिटीमध्ये शिकायला लागलो त्यामुळं एक आपलं टार्गेट पण आहे, एक लक्ष्य आहे की या लक्ष्यापर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे। तर बाबा काय म्हणतात, काही काही मुलं नाही करत अभ्यास, त्यांचं पद काय होतंय, सामान्य राहते, शिक्षा भोगून पुढे जायला लागते। तो हमें अच्छा पद अगर पाना है तो बाबा कहते कि देही अभिमानी बनने का पुरुषार्थ जरूर करना पड़ेगा। अज्ञानी देह अभिमानी है, उनकी चाल ही ऐसी है। समझा जाता है कि ये कोई काम का नहीं है। यहाँ तो बच्चों को श्रीमत पर चलना पड़े, नहीं तो माया बड़ा धोखा देने वाली है। झट देह अभिमान आ जाता है। देह अभिमान को मिटाए देही अभिमानी बनने में ही मेहनत है। यहाँ रहने वालों को तो फिर भी ब्राह्मणों का संग है। बाहर तो दुनिया बहुत खराब है। ज्ञान में संग ऐसा होना चाहिए फर्स्ट क्लास, जो उससे पूरा रंग लग सके। मातांची ओळख असते, भाईंची ओळख असते। इथं सुद्धा सांगते बाबा काय म्हणतात, इथं पण संघ असा करा की ज्याला ज्ञान योगामध्ये काय आहे, इंटरेस्ट आहे, जो कधी मुरली मिस करत नाही, जो सेवा चांगली करतो, सगळ्या गुणांना धारण करतो, अशाच विद्यार्थ्याचा काय करा, संघ करा इथं। आणि बाहेर सुद्धा स्वतःला काय करायला लागते, सांभाळायला लागते। कारण बाहेर आत्मा कसे आहेत, सगळे बॉडी कॉन्शियस मध्ये, देह अभिमानामध्ये। तो संघ कैसा होना चाहिए, फर्स्ट क्लास संघ होना चाहिए। फिर फरमान पर भी नहीं चलते। देह अभिमान आता है तो फिर फरमान पर भी नहीं चलते हैं। बाबा कहते हैं अगर हमसे आकर पूछो तो झट बताएंगे तुम फरमान बरदार हो वा नहीं। नंबरवार पुरुषार्थ अनुसार बहुत अच्छे अच्छे हैं जो दिल को खुश करते रहते हैं। दुनिया में तो बड़ा दुख है, मारा मारी है, खून खराबी बहुत है, इनको कांटों का जंगल कहते हैं। तुमने अभी इनसे किनारा कर लिया है, अभी तुम संगम पर हो। बुद्धि में है हम गृहस्थ व्यवहार में रहते संगम पर खड़े हैं। अभी हम कांटों से फूल बनते जा रहे हैं, कांटों से पल्लव निकलता जा रहा है। दुनिया में